नमस्कार मित्रांनो, संदीप बॉक्सर यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, भरपूर दिवसापासून तुम्ही एक कमेंट करायची, भूमिताईचं कलेक्शन दाखवा साडीचं. तर मित्रांनो, हा बरोबर ऐकलंय तुम्ही. तर भूमिताईचं कलेक्शन बघायचं तुम्हाला साड्यांचं. भूमिताई कोणती साडी वापरते, किती महागाची साडी वापरते, म्हणजे किती खतरनाक साडी वापरते बघायची का. तुम्ही म्हणतात ना भूमिताईंची व्हिडिओ वगैरे खूप भारी असतात इंस्टाग्रामला, परत नंतर यूट्यूबला पण. साडी घेतली हो मी, मला माहिती आहे. मला विचारा तुम्ही काय असतं ते. चला दाखवतो तुम्हाला. तर दाखवायचं का भूमिताई? हां, हे बघा भूमिताई. तुम्ही पण ताई म्हणताय. हां नाही तर नमस्कार सगळ्यांना. आणि भरपूर दिवसापासून सगळ्यांची अशी कमेंट होती का भूमिताई तुमचं साड्यांचं कलेक्शन दाखवा, साड्यांचं. भूमिवहिनी, ऋतुवहिनी साड्यांचं कलेक्शन दाखवा. तर आज तुमची भूमिवहिनी साड्यांचं तुमचं कलेक्शन दाखवणार आहे. तर मला बोलून देत नाही, माहितीये, कधीच हे बोलून देत नाही, असे घाण तोंड करतात. साड्यांचं कलेक्शन दाखवा, साड्यांचं कलेक्शन दाखवा. हां कसं तर मस्त पैकी बाईने आवरून ठेवलंय. किती सुंदर आवरले बघा. मला खास तुम्हाला साड्यांचं कलेक्शन दाखवायचं होतं म्हणून मी आवरून ठेवलेलं आहे. आणि मला हे आवरण्यात कोणीच काहीच मदत केलेली नाही. हे देखील मला तुम्हाला आवर्जून सांगू इच्छिते मी. असं असतं, तुम्ही बायकांना कितीही मदत करा, बायकांवर कितीही प्रेम करा, काही नाही, अजिबात नाहीये. यांना म्हटलं फक्त साड्या काढून द्या मला, तर नीट साड्या अशा काढल्या, अशा टाकल्या, अशा काढल्या, अशा टाकल्या. मग काय करायला पाहिजे? नीट काढून द्या म्हटलं होतं, अशा काढून फेकायला नव्हत्या सांगितल्या. मित्रांनो, इतक्या भारी सुंदर साड्या मी काढून दिल्या माहितीये का. मला असं इतका वैताग आला होता, तरी त्या साड्यांच्या घड्या अर्ध्या मी घातल्या. मी बरोबर ऐकलं. साड्यांचं कलेक्शन दाखवायचं, मला कुणाचं ऐकण्यात इंटरेस्ट नाही. काय 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 कुणाचं म्हणजे करण्याचं? एवढ्या महागड्या साड्या दाखवायच्या. आता आपण आपल्या साड्यांचं कलेक्शन दाखवायला सुरुवात करणार आहे. तर सर्वात पहिले मला तुम्हाला सांगायचं की मी आज जी साडी घातलेली आहे ती साडी तुम्हाला कशी वाटली, कारण मला ही साडी खूप आवडली. अजिबात चांगली नाही ती साडी तुझी, बरोबर ना मित्रांनो. ही साडी मला माझ्या मम्मीने घेतलेली आहे, कळलं? अरे बाप, चांगली एकदम भारी. सासूबाई साडी एकदम भारी आहे बरं. काही असं ते तोंडातून निघून गेलं काही पण असं, पण साडी चांगली आहे. अजून डबल पलटी मारू. तर ही साडी आणि मला आज घालू वाटली म्हणून मी ही साडी आज घातलेली. तर मला आता सगळ्यात पहिले दाखवायचे तुम्हाला एक सुंदर अशी साडी ज्याने माझ्या आयुष्याचं एकदम छान केलेलं आहे. काय असं छान असं म्हणतात का? असं छान म्हणतात असं काय पाहिलं ना मित्रांनो, हे मला नाही आवडत, असं अजिबात नाही आवडत. माझी ही साडी लग्नाची साडी आहे ही माझ्या. म्हणजे तुला काय म्हणायचं होतं मगाशी? काय काय भूमी काय म्हणायचं होतं मगाशी? बाबू आय लव्ह यू. व्हाट आय लव्ह यू यार. देखो ये साड़ी, देखो तुम, ये कितना सुंदर साड़ी है. मेरे लग्न को मैंने ये साड़ी भेट घेया है मेरे सासूबाईंनी मेरे को. बघा किती सुंदर है. किती सुंदर है ना. ये साड़ी इसको चांगल्या वाटे, कारण की यह साड़ी के किती 17,000 रुपया दिया उसके लिए. ये साड़ी उसको अच्छा लगा. 17,000 रुपया लेके भाई ऐसा वराती में नाचती थी, ऐसा. पता चला कि तुम रोको भी. तुम लोगों ने मेरा वीडियो देखा होगा ना, वो वराती का ये ढच्चक ढच्चक वाला, एकदम ऐसा इधर से ना पूरा नीचे वाला काट ऐसा चिखल से भरा ना. फिर दूसरे दिन ऐसा मम्मी ने फिर ना वो सब सगळं वैसे साड्यां का चिखल साफ किया. इतना गंद्या दिख्या ना वो साड्या, क्या सांगू. वो साड्या इसने भी नाही घालत दादा, क्या बताने का. तर बघितलं तुम्ही, ही माझ्या, जसं की मी सांगितलंच, माझ्या आयुष्याची सुरुवात करणारी साडी होती. माझ्या आयुष्याचं मी दाखवू का तुला? तो पेटीकोट नाही, कोणता कोट आहे तू लग्नाचा? काय म्हणतात लग्नाच्या कोटाला? काय म्हणतात? शेरवानी. सॉरी, ते पेटीकोट आलं बरं का, शेरवानी. तर मित्रांनो, माझ्या पण आयुष्याची जाग्यात सुंदर असं शेरवानी आहे, दाखवतो तुम्हाला म्हणतो कधी आलो तर, है ना. म्हणजे मला असं म्हणायचं होतं, माझं आयुष्य सुंदर करणार, मला एकदम सुंदर असा पती देव मेरे नशीब में टाक्या. उस दिन टाक्या नहीं, ये काय टाक्या टुक्या काय चाललंय भूमी तुझं? क्या बोलते, आज मैं बोली थोड़ा सा हिंदी हो जाने दो, बहुत दिन हो गए मेरी वीडियो में भी नहीं आई थी. हिंदी रिमिक्स मराठी भूमी.
वहीच ना कि मैं वीडियो में मैं नहीं आई। तो चल दूसरी साड़ी दिखा तो अभी बहुत तू ये कर रही है मेरे को। हाँ तो मैं स्टेप बाय स्टेप दिखाने वाली, इसलिए मैं ये साड़ी तुमको दिखाने नहीं वाली। मैं अभी लग्न का दिखाया ना, तो मैं अभी मेरे साखरपुडे की साड़ी तुमको दिखाने वाली। त्याला सदाई म्हणतात, सदाई। हाँ सदाई आणि साखरपुड्यामध्ये बदल आहे का ग? सदाई नाही सगाई म्हणतात। सदाई का? सगाई सगाई म्हणतात त्याला। सदाई म्हणतात का? ती शपाई म्हणती। बघा ही साडी आहे माझ्या साखरपुड्याची। हा आणि मला हे मेन सांगायचंय का साड्यांच्या ऑलमोस्ट साड्यांच्या घड्या उलट्या घालून ठेवल्यात मी, कारण साड्यांना खडे खुडे असतात ना, मी सरळच घालायचे, पण मम्मीने मला सांगितलं म्हणजे साड्यांको जो साड्यांको वो खड़े बिड़े रहता है ना, वो खड़ा साड़ी के अंदर ही जी रहा है, उसके लिए वो ऐसा उल्टा साड़ी का घड्या घालते है हे बाया, असंच ना। तुम्हाला इथं या बसा आणि दाखवू का मी? माझी नको नाही लागू, मी साडी एकदम भारी दाखवतो। माझ्या साड्या मी दाखवते, तुम्ही नाही सांगायचं, मी सांगणार आहे। ह्यांनी सांगितलेलं चुकीचं आहे, मी सांगते ते बरोबर आहे। ह्या साड्या आहेत ना, त्यांचे खडे खुडे पडतात ना साडीच्या आतमध्ये, मग साडीच्या आतमध्ये किंवा साड्यांचे खडे पडले का साड्या कशा खराब होऊन जातात, म्हणून त्याच्या उलट्या घड्या घालून ठेवायच्या, म्हणजे साडी खडे पण पडती नाहीत आणि छान राहतात, म्हणून सगळ्या साड्यांच्या उलट्या घड्या आहेत। तर बघा ही अशी साडी आहे, काट बघायचा कुठे? हे बघा, हा बघा काट बघा, थांबा तर थांबा, असं दाखवायचंय मला काट। हा काय काट आहे गो बाई, आहे ना? शांत हो जा। तर ही माझी साखरपुड्याची साडी आहे, म्हणजे मला आयुष्यात मी शिवलेला असा पहिला ब्लाऊज आहे माझ्यासाठी, हा ब्लाऊज आहे साखरपुड्यांच्या। म्हणजे तुमच्या इकडे आहे की ब्लाऊज भेटतात तुम्ही? नाही म्हणजे कसं मी म्हणजे लग्न झालं म्हणजे लग्नाच्या अगोदर ड्रेस वगैरे ना, कधी एखादी साडी दिवाळीला घेतली तर घेतली, नाही तर ती पण नाही। खरं आहे का नाही भूमे? ही साडी आहे माझ्या साखरपुड्याची जी तुम्ही पाहिली, आणि आता मी ना माझ्या हळदीची साडी दाखवणार आहे। हे बघा ही माझ्या हळदीची साडी आहे। बापरे बाप किती भारी आहे भूमी हळदीची साडी, भारी आहे ना? किती रुपयाची सांगा एकदा त्यांना सगळ्यांना? अरे नाही घेताना तू नव्हती बाई, ही साडी आहे तुझी 3,500-4 हजार रुपयाची साडी हळदीची। हा सुंदर आहे ना, मला हळदीची साडी खूप आवडली। पण हा तुम्ही माझ्या हळदीला बघितली नसेल ही साडी मी हळदीला घातलीच नव्हती। झालं काय, ही साडी घेतली होती हळदीला, पण ही मम्मीनी त्यांना आवडते म्हणून मला त्यांच्या हौशीनी मला ही हळदीसाठी साडी घेतली, आणि मला सेपरेट हळद लावतानाची साधी साडी एकदम छान वाली, जे नाही का अशी सिल्क मध्ये असते, ती साडी होती हळदीला। पण ही हळदीचीच साडी असं म्हणून मी ओळखते, कारण मला हळदीची म्हणूनच घेतली होती, पण मी हळदीला घातलेली नाहीये, पण हळद सोडून मी इतर सगळ्या वेळेस घातलेली ही साडी। मोठं कलेक्शन असतं बायांचं। तर झालं माझी साखरपुड्याची, लग्नाची आणि हळदीची साडी झालेली। आता मी पुढची दाखवते। हा तर ही बघा, मला खूप 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 जास्त आवडणारी ही साडी सगळ्यात जास्त, कारण की ही इतकी महाग आहे ही साडी, खूप जास्त आवडते मला ही साडी, खूप म्हणजे लय महाग आहे बरं का मित्रांनो ही साडी। का का भूमे कितीची सांगा आता तू पब्लिकला नीट समजून एकदा? ही पण मला ऍक्च्युअली किंमत नाही माहिती मला, पण खूप महाग साडी सांगू मी, कारण की एवढा मोठा लॉसला गेलोय ना मी, मला ते दिसतं, मला डायरेक्ट टोळासमोर येतं ते पैसे देताना, हे लय मोठा लॉस येतो। कशाला घेतली होती आपण ही? मला मम्मीने बाहेर आम्ही फंक्शनला हा ही फंक्शनला जायला साडी होती। या साडीची किंमत आहे मित्रांनो जवळपास 4,500-5 हजार रुपये। देखे ना इतना ऐसा करना पड़ता है, काय सांगू तुम्हाला, लगने की है ना मैंने, वो गले का मंगलसूत्र डाला है उसके गले में। ब्लाउज आहे, मला साडी तितकी आवडली नाही का, मी गेले नव्हते घ्यायला, मम्मीने त्यांच्या चॉईसने आणली ही साडी, मला ही नाही येत घ्यायला। आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, यांना आम्ही कोणालाही घेऊन जात नाही, कारण की आम्ही आमचं जातो, मम्मीला मी गावात घेऊन जातो, मम्मीला जी साडी आवडेल ती साडी यांना पण आवडती, हे खरं आहे। हा मग आमचा हेल्पट आहे काय सगळं हेल्पट मित्रांनो, हे अजिबात पण मला लय आवडते ही साडी। मी हिची उलटी घडी घालून, हा आता तुम्ही म्हणता हिला खडे तू उलटी घडी नाहीये, तर मी हिची उलटी घडी घालून का नाही ठेवलेली, कारण ही साडी मी आता दाखवायला काढलीच होती, नुकतीच एक सकाळीच काढली होती, त्यामुळे मी तिची सरळ घडी घालून ठेवली, आणि मला व्हिडिओ काढायचं हे मला माहिती होतं, म्हणून मी ही साडी अशीच सरळ घडी घालून, आणि मेन म्हणजे मला तुम्हाला ही सरळच दाखवायची होती साडी। एवढी लाईट लावली तरी तू काळी दिसते अशी, असू द्या लय काळं काळं झालं। हा
तर लग्नानंतर मग आता भरपूर सगळे सण आले, तर मला दिवाळीच्या लक्ष्मीपूजनला व्हिडिओ काढला होता, त्यात तुम्ही बघितले असेल माझी ही साडी आहे. लक्ष्मीपूजनला मी जी ही साडी घातली होती, बघू शकता तुम्ही. ही साडी खूप जड आहे बर का पण ही साडी, आणि हिचा कलर आहा काय दिसतो कलर. याच्यावर इंस्टाग्रामची रील आहे, ढाचूक ढचूक ढाचूक ढचूक नाचताना रील आहे इंस्टाग्रामवर. हा माग माझ्या कोणतरी आहे नाचते, आणि मी अशी सुंदर साडी घालून, म्हणजे माग माझा एक सुंदर माणूस नाचतोय. सुंदर माणूस आता सुंदर वर आले थोड्या दिवसाची माणूस, त्या काय तो गोवाभड्या नाचतोय तुझ्या मागे बघ जरा. हा आणि इकडे दाखव, कलेक्शन दाखवायचंय मला माझं. म्हणजे मला नको दाखवू का, मी नको बघू का? तुम्ही काही बघितलं नाही का? हो बघ काय. तर ही साडी, हिचा मी साधाच ब्लाऊज शिवला, कारण साधाच ब्लाऊज खूप छान दिसतो हिचा, एकदम एवढ्या हातांचा. तर मला ही साडी आणि ही मम्मींना पण खूप आवडते, तर मम्मी मला म्हटलं की तू घाल, लय सुंदर दिसणार. मग मी ही साडी लक्ष्मीपूजनला, आणि मी लक्ष्मीपूजनला थोडीशी आजारी पण होते, त्यामुळे मग मी जास्त मेकअप नव्हता केला आणि ही साडी घातली होती. तर त्या दिवाळीचा म्हणजे असा चांगला थराव थर पावडर वगैरे मेकअप काय करा नाही, कारण की मेकअप वगैरे काय आपल्यापाशी नाहीये, अजिबात नाही, आवडतच नाही, कारण की मुळात हे ठेवलंच नाही मेकअपचं वगैरे काहीच. मेकअपचं मग मध्ये चाललं होतं बाईच्या डोक्यात मध्ये की तुम्ही असं मस्तपैकी मोठा मेकअपचा बॉक्स घेऊन या. मी म्हणलं माझ्या तोंडावर मला 2-3 थापड्या देत ठेवून, एवढे पैसे नाही माझ्याकडे, आता मी काय करू, तुला एवढं कुठून घेऊन देऊ. मग मी मस्तपैकी एक मोठा पावडरचा डब्बा घेऊन आलो. कोण काय बोललं तुम्ही? आणि ही साडी बघा, ही साडी आहे माझी दसऱ्याची. हा, तर ही साडी आहे ना, अशी सेम साडी ऋतुताईंकडे आणि मम्मींकडे सुद्धा आहे. हा फक्त माझा पिस्ता कलर आहे, तर ऋतुताईंचा वेगळा आणि मम्मींचा वेगळा कलर आहे. पण ही साडी इतकी चोपून बसली ना, मला घातल्यावर हे चापून चोपून चुपून सापून ढापून एवढी अशी बसती, माहिती की साडी. ही साडी मी होळीला सुद्धा घातली होती. आणि हिचा ब्लाऊज काय, मी ज्या आमच्या ब्लाऊज शिवतात ना त्या काकूंना मी मानलं. माझे प्रत्येक ब्लाऊज एवढे सुंदर शिवून दिलेत ना त्यांनी, की मला प्रत्येक ब्लाऊज आवडतो त्यांनी शिवलेला. तर ही साडी एकदम हलकी आहे, गरम पण होत नाही आणि एकदम भारी दिसते. तुम्ही बघितली पण असेल, मी होळीला सुद्धा घातलेली आणि दसऱ्याला सुद्धा ही साडी घातली. ती साडी पण महाग आहे. हा, ही साडी सुद्धा खूप महाग आहे. आणि हा मला जिथं आपलं मित्रांनो, म्हणजे आपल्या भावांनो, तुम्हाला सांगतो मी, खास करून तुम्ही बघतात ना भावांनो, म्हणजे हे लग्न केल्यानंतर साडी वगैरे हे बेसिक आहे सगळ्यांसाठी, घ्यावंच लागतं भावा. पण थोडं तुला आता थांब, तू लग्न करशील ना, ज्याचं लग्न झालंय त्यांना माहिती आहे, पण तू लग्न करशील ना भावा, जे त्यांचे लग्न झाले नाही त्यांना सांगतोय, तू लग्न करशील ना भावा, आता तर साड्या भरपूर अशा महाग झालेल्या आहे. तो आज ऑनलाइन साड़ी भी तेरे को दिखाता, मैं ऑनलाइन का भी बहुत माल आता है घर पे वो. तुम शांत बसो, ऑनलाइन का मैं सगळे दाखवने का है मेरे को. अभी मेरे सनवार के चल रहे हैं ना. हाँ. तो अभी सनवार के मैंने अभी दिवाळी की दिखाया. अरे या कदाच दिवाळा उठून नको, दिवाळी के पण दिखाई. अभी फिर होळी की दसरे की दिखाई. अभी मैं सगळ्यात वर्षा का चांगला नवीन सण होता है ना, उसको क्या बोलते हैं, मकर संक्रांति. अगर मकर संक्रांति, हाँ, वो उसका ये साड़ी है. बघो कितना सुंदर साड़ी है. ये साड़ी मेरे को इतका आवड्या, इतका दिल खुश खुश खुश. हाँ. मैंने जब ये साड़ी पहने ना, ये देखो, हाँ, मेरे को एक सीन, मेरे को ये साड़ी का पता नहीं. अभी मैं ना सगळ्या साड्या खोल के नहीं दिखाएगी, क्योंकि बाद में मेरे को कोई घड्या, नंतर मला कोणी घड्या घालायला मदत करत नाहीये, त्यामुळे मलाच आवरायचं म्हणून मी खोलून नाही दाखवणार, पण मी बोलून दाखवणार. मेरा कैसा है मालूम है मित्रांनो, मैं ऐसा जिसको बोलता है निकालने का, मैं तेरे को घडी घालू लागत, पण नाही दाखवत मी, नाही लागत घडी घालू, अजिबात लागत नाही, कारण की मी तोकून जातो बहुत साड्याची घडी घालणं म्हणजे अवघड आहे. ऐका ना, हा मला आता याचा किस्सा असं सांगायचा आहे का, हा आहे ना या साडीचा असा ब्लाऊज आहे, हा ब्लाऊज आहे या साडीचा. आता या ब्लाऊजची जी डिझाईन आहे ना, ही याला अटॅच होती, हा ब्लाऊज पीस. ओके. हा, आणि आहे ना हे बघा, ही जी डिझाईन आहे ना, हिच्या पुढेच हे ब्लाऊज पीस अटॅच होतं बरं का. तर आहे ना, ही जेव्हा साडी आम्ही आणली ना, तेव्हा ऋतुताईंनी आणि मी बघत होतो आम्ही, तर ना आम्हाला काय वाटलं माहितीये, हा ब्लाऊज पीस आम्हाला कळाला की हा ब्लाऊज पीस आहे.
आणि हे बघितलं आम्हाला एवढं खुश झालं की भूमी एका साडीत 2-2 ब्लाऊज पीस भेटले. पण नंतर मम्मी आल्या आणि मम्मीने सांगितलं का ब्लाऊज पीस नाही ही साडीच आहे. पहिल्यांदा जो लेअर येतो ना साडीचा तो आहे हा. तेव्हा आम्हाला, नाहीतर आम्ही कितीतरी वेळ असाच वेहम करून बसलो होतो का 2-2 ब्लाऊज पीस भेटले, 2-2 ब्लाऊज पीस भेटले. एक वर एक फ्री द्यायला त्यांच्या घरी कार्यक्रमच चालू आहे. तुला एक वर एक फ्री द्यायला आहे ना. आता बघा कशी घडी घालते माझ्याकडून, नंतर घडी घालून ते भूमी माझे ना, मी कडी पिढी घालून नाही गेला तुझ्याकडून. हा हे बघा अशी करते. हा चला दुसरा दिखाव. तर मी सगळ्यांना जसं की माहितीच आहे का मी पहिल्यांदाच माहेरी गेले होते. हा तर तेव्हाच मला ही साडी मम्मीने दिलेली. ह्या सोबतच मला अजून 2 साड्या माझ्या म्हणजे ही साडी भूमीने चोरून आणली. शांत बस. खरं सांगतो भूमीने चोरून आणली ही साडी. हा जे असून ते भूमी का ग खरं सांग. खोटारडे चोरून आणली भूमी ही बघा याची घडी मोडली, याची पण घडी घालावी लागणार आहे आता मला. ही साडी आहे जी मला मम्मीने पहिल्यांदा माहेरी गेले होते तेव्हा मी घेतलेली. आणि हा तिचा ब्लाऊज पीस आहे. लय सुंदर ब्लाऊज पीस आहे. मला हा ब्लाऊज पीस लय आवडतो काही म्हणा. कारण की हा ब्लाऊज पीस शिवायला मी बसलो होतो तिथे. शांत बस आहे ना. असं अजिबात काही नाही. ह्यांनी मला काहीच मदत केलेली नाहीये ब्लाऊज पीस. काय ब्लाऊज हा कल्याणमध्ये असून पण मी तिथून गाडी घेऊन जायचं माहितीये का. खरं आहे का नाही. असं तुम्ही व्हिडिओ बघत असून तर सांगा. हा काय तर आहे ना. हा तर मी ती पहिल्यांदा ती दाखवलीच मी तुम्हाला. आता ती मी टाकून दिली कारण तिची अख्खी घडी मोडलेली, नंतर तिला घडी घालावी लागणार आहे. हा तर तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये बघितले असतील जसे की माझे मामा जे माझ्या जवळचे आमचे अंकल त्यांनी मला ही साडी घेतलेली आहे आणि जी मला खूप 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 आवडली. मित्रांनो या साडीची किंमत जास्त आहे बरं का. हा त्या साडीची किंमत 3000 रुपये. हा साडी अशी दिसते पण किंमत खूप जास्त. सिल्क साडी आहे सिल्क. आणि ही साडी बघा मी याला घातली होती गुढीपाडव्याला ही साडी घातली होती. याच्यावर तुम्ही आमचा व्हिडिओ पण बघितला असेल. नाही तसं नाही. जरा देखो तुझे फ्लेक्स. हा बोल बोल. अशी बसली होती. जरा देखो सजन बेईमान भौरा कैसे मुस्काने. हाय हाय पुढं नाही येत मला. तर ही बघा काय बेकार आहे ग पोरगी तू. इतकं मला वाटलं काहीतरी सुरबीर म्हणते, आकार देते एखादा. आकार नाही ना उकार नाही. काय बेकार लय अवघड आहे. हा दाखव. मला दाखवायची आहे. मी ही पण उलटी घडी करून ठेवली कारण साड्या खराब होतात म्हटलं ना तुम्हाला. बघा लय भारी साडी लय. पण जशी ही साडी जर अशी बघून येणं लय जड वाटते पण ही साडी अजिबात जड नाही. काहीच म्हणजे काहीच जड नाहीये. घातल्यावर तर इतकी सोपी सुंदर बसते ना. आणि हा मला हे सांगायचंय की ही साडी मी जसं गुढीपाडव्याच्या आहे ना काहीच दिवस अगोदर आले होते माहेरून. तेव्हा ना ब्लाऊज शिवून भेटेल का शिवून भेटेल का नाही माहित नव्हतं मला. पण आमच्या मम्मींनी त्यांच्या मनाने मला असा सुंदर ब्लाऊज शिवलाय जो मला लय आवडला. लय म्हणजे लय भारी शिवलाय. हे बघा याचा हात तर बघा एवढी डिझाईन. पहिल्यांदा लय भारी ब्लाऊज शिवलाय मला लय आवडला. पहिल्यांदा म्हणजे काय म्हणे तुला याच्या अगोदर ब्लाऊज चांगले नव्हते काय. मम्मी ही पोरगी पहिल्यांदा दाखव किती पब्लिक समोर बोलते. मम्मी असं काही नाही. मम्मीना कळालं तुम्हालाच कळत नाही. हे असा ब्लाऊज शिवलाय मला लय म्हणजे लय आवडलेला आहे हा ब्लाऊज. ही माझ्या अंकलने मला साडी घेतलेली आहे. आमच्या अंकलने म्हणजे माझ्या मामांनी ही साडी घेतलेली आहे मला. पण मला लय म्हणजे लय आवडलेली आहे ती साडी जी मी गुढीपाडव्याला घातलेली. हा तर राहिली म्हणजे ही साडी. तर ही साडी आम्हाला ऋतुताईंनी दिलेली आहे. हा ही ऋतुताईंची म्हणजे ऋतुताईंनी साडी घेतली होती मला. हा म्हणजे आता त्या कपाडातून या कपाटाने भूमीने चोरून आणलेली आहे असं काही नाही. ही ऋतुताईंनी मला साडी घेतली होती जेव्हा मी लग्नाच्या आधी आले होते ना इकडे तेव्हा मला ही ऋतुताई मी घालायला पण दिली होती. आणि मग नंतर तेव्हा मी घातलेली पहिल्यांदा. मला ही साडी ऋतुताईंनी लग्नाच्या आधी घेतली तेव्हा मी पहिल्यांदा ही साडी घातली आणि लग्नानंतर मग मी परत घालायला लागली. म्हणजे मला असं सांगायचंय की ही लग्नाआधी मला ऋतुताईंनी साडी घेतलेली. मग असं एवढं सांगायचं ना मग डायरेक्ट एवढं कशाला फिरून सांगितलं. तू नाही समजू की. हा आता ही साडी लेटेस्ट तुम्ही मला बघा प्रमोशनला आलेली साडी आहे ही मला.
बघू शकता तुम्ही किती प्रमोशनच्या साडीची रेट नाही सांगणार कारण की मला पण नाही माहिती किती रुपये. मला पण नाही माहिती पण मला लय आवडली ही साडी. व्हिडिओ बघितला असेल माझा, जर कोणी बघितला नसेल तर इंस्टाग्रामला जाऊन बघा. ऑफिशियल भूमी 8600 माझा आयडी आहे, त्याला जाऊन तुम्ही हे बघून घ्या. कसल्या भारी भारी आहे ना हे साड्या. हे बारीक बारीक टिकले आहेत ना, ह्या पडू नये म्हणून मी उलटी घडी घालून ठेवली याची. आणि हा तुम्ही ब्लाऊज बघू शकता याचा. हा या ब्लाऊज मध्ये ना ऍक्च्युली मला काय झालं माहितीये का, मला हा ब्लाऊज आहे ना एवढा शिवायचा होता लांब, पण तुम्हाला तर माहिती मी किती तब्येत आहे माझी, त्यामुळे तो कपडाच पुरला नाही मला, म्हणून मग मी एवढा शिवून घेतलाय हा ब्लाऊज. ओ नो काय करतात, ज्याची साडी आहे ना त्याला दुःख माहिती, दुसरं कोणाला थोडी ना दुःख माहिती आहे का. महिलांना माहित असेल, ज्या ज्या कोणी लेडीज व्हिडिओ बघतात ते त्यांनी कमेंट करून सांगा तुमच्या संदीप दादाला साडी म्हणजे काही सोपा खेळ असतो का. हा आणि आता मला लेटेस्ट प्रमोशनला आलेली ही ट्रेंडिंग असणारी साडी आहे बरं का. ही वाली ही साडी मला प्रमोशनला आलेली ट्रेंडिंग येलो कलरची घेतली आहे मी. आणि हा तिचा ब्लाऊज आहे. मला ब्लाऊज पीस खूप आवडलेला, खूप म्हणजे खूप आवडला मला हा ब्लाऊज पीस. याचा पण तोच किस्सा झाला की मी याच्यासारखाच याचा फुल ब्लाऊज शिवायला देणार होते, पण मला काही कपडा पुरले कपडा पुरलेला नाही म्हणून हा घेतला, ही साडी घेतलेली. आणि त्याच्यामध्ये सगळे माझे एवढे मोठे कपडे नसतात ना, म्हणजे कपडे मारण्याचे. हा माझे कमी एकदम कमी कपडे असतात. थांबा मी कधीतरी आता कमेंट करा कमेंट बॉक्स मध्ये की संदीप दादाचं ड्रेस कलेक्शन दाखवा, मग मी अख्खं कपाट काढून दाखवते कुणाचे कपडे जास्त लगेच कळलं का. चालन चल. हा आमचं काही नाही मित्रांनो, 1000 रुपये मध्ये सगळे येतं. या बायांचे अवघड आहे. शांत बसा, असं काही नाहीये. मग बायकांचं अवघड असतच बायकांचं अवघड. कुठं जायचं असलं का आमचं लगेच आवरलं पावडर त्यानंतर काय हा आयब्रो बघायचे, आयब्रो नंतर टिकली मध्ये बरोबर लावायची, मग त्यात केस असे काढणार हे बाबा लय अवघड आहे भो. शांत बसा, तरी कमी साड्या आहेत ना अजून घ्यायची. हा तर बघा मित्रांनो, एवढं असं कलेक्शन आहे भूमींच्या साड्याचं. राहिली थांबा, कोणती इथे राहिली का. ही साडी आहे मी मार्गशीर्ष महिन्यात घातली होती पहिल्या गुरुवारी. ही मला मम्मींनी घेतलेली पहिल्या गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यात. आणि तिचा हा ब्लाऊज आहे. म्हणजे माझ्या प्रत्येक पहिल्या सणाला मला सगळ्या साड्या घेतलेल्या आहेत असं मला सांगायचं आहे. मग नवीन नवरी नाही का तू. इच्छा नाही घ्यावाच लागत बाई, नवीन नवरी असू नाही तर जुनी नवरी असू मग घ्यावाच लागते. आणि घ्यायच्याच आहेत अजून. तुम्हाला नाही घेतल्या तर आहे, मला साड्याच नाही घेतली, मला साड्याच नाही घेतली. असं नाही कधी कधी अशी फुगून बसती. साड्या घ्या ना मग घ्यावा लागेल. काय नाही का, नाही का अजून झूम कर नाही का. हा दाखव चल. हा आता ही साडी बघा, ही साडी आम्ही देवीला गेलो होतो वणीला, तेव्हा ही साडी मी घातली होती. वणीला म्हणजे आम्ही आई सप्तशृंगी मंदिरात गेलो होतो बघा. आता ती भूमी झोपली होती, भूमीला मी म्हणलो ए भूमी उठ, गाडीत झेंडूबाम शिरलाय. हा तो व्हिडिओ बघायला तेव्हा आम्ही गेलो, तेव्हा भूमीला साडी दिली. असा आहे माझा काय तो मला न विचारता पोस्ट केलेला आहे. न विचारता म्हणजे पोस्ट केलेलं आहे. पण ही साडी आहे ना मला स्वतःला लय आवडते, ह्यांना नाही आवडत पण मला लय आवडते. मला नाही आवडत, मला आवडते. मला कलर पण खूप आवडतो आणि साडी पण खूप आवडते. हा आणि यांना कोणती साडी आवडते मला हे सांगायचं तुम्हाला. रील्स काढायचं भूमी जांभळी साडी घाल ना, रील्स व्हिडिओ काढायची भूमी जांभळी साडी घाल ना, बाहेर जायचं भूमी जांभळी साडी घाल ना. जांभळी साडी म्हणजे ही साडी, त्याला पिंक म्हणतात ग. ही जांभळी आहे कळलं का, वांगी कलर आहे. वांगी हा वांगी कलरचे. ओके. तर ही साडी घालणं भूमी, ही साडी घालणं सारखं भूमी ही साडी घालणं. काय या साडी मला अजून पण कळलेलं नाही, पण खूप सुंदर साडी आहे, मला एकदम छान बसते ना. मी लग्न झालं त्याच्यानंतर मी ना खूप छान असा आंबोडा बिंबोडा घालून मेकअप करून ना यांच्यासोबत रील्स काढली होती, तेव्हा यांना मी आवडले होते, म्हणजे मी छान दिसत होते ना. म्हणजे आता नाही आवडत, पाहिलं ना आता नाही आवडत भाऊ. आता असं म्हणायचं तिला पण, तुम्ही पण ध्यानात ठेवा. नाही आवडत का मी तुम्हाला. नाही तू म्हणली ना आता नाही आवडत तुम्हाला. मी असं म्हटलं तुम्हाला, तुम्ही मनातले बोल
बोल बाहेर काढू नका. नाही नाही, मी मनातलं पिण्यातलं काय बोल बिल बाहेर काढले नाही. दाखव चल साडी. व्हिडिओ संपल्यावर सांग. काय ही बघा, ही साडी मी लय धुमसून वापरली पण ही साडी लय म्हणजे लय वापरली. हा, आणि मी ही साडी घातली होती हरतालिकेला. हो मस्त आहे, मस्त साडी भारी. गणपतीमध्ये मी ही साडी हरतालिकेला घातली होती. आणि ही साडी यांना पण खूप आवडते आणि घरात सगळ्यांना पण आवडते. आणि तशा अशा प्रकारे माझ्या सगळ्या साड्या झालेल्या आहेत दाखवून. जवळपास ह्या साड्या आहे का, ह्या साड्या 2-1 लाखापर्यंत असतील का भूमी? मग काय मग काय असतील तर थांबा, असतील तर म्हणजे मम्मीला सांगते मी. जाय सांगवाय सांगते ना, माझ्या साड्यांचं मोल काढलं. काय मोल काढलं माझ्या साड्यांचं? काढलं मी मोल. हा, काय करणार एवढ्या महाग साड्या? हा, घरात वापरायच्या राहिल्या ना दाखवायच्या. ही बघा, ही साडी मला ह्या घरात वापरायच्या साड्या त्या माझ्या घरात वापरायच्या साड्या पण लय महाग यायच्या. ही साडी मला कोणीतरी दिली. हा, आम्ही आमच्या एका दादाच्या लग्नाला गेलतो ना, तर त्या मावशींनी मला आणि ऋतुताईंना आणि मम्मींना ही साडी टुन्या दादाच्या लग्नाला गेलो होतो ना, तेव्हा ही साडी दिली होती. आणि ही साडी आहे माझ्या मम्मींची, म्हणजे आमच्या मम्मींची साडी आहे ही, जी मला मम्मीने मला दिली. मम्मीच्या कपाटातून चोरून आणली नाही, असं काही नाही. भूमी खरं बोल ना. शांत. इथं मला खोट्यात नको पाठवा, तू चोरती का नाही साड्या? आहे ना, अतिशय घात इज्जत काढली तुम्ही माझी. हा चल पुढं. ही साडी मला मम्मींची, ही पण साडी मम्मींची लग्न आईने मला दिली होती. ही साडी पण मम्मींची आहे मला. आणि ही पण साडी मम्मींची, ही पण मला दिलेली आहे वापरायला. म्हणजे वापरायला साड्या मम्मींना. असं मी एकदा ना मम्मींच्या साड्या घातली. ही पहिल्यांदा घातली रील्स काढताना. मग म्हणलं तुला लय भारी दिसली, तुलाच ठेव. परत ही घातली, हिच्यावर तर मम्मी हमारे मम्मी का बहुत बड़ा दिल है. हो, कुछ भी आवडे ना, हे सुन रख तू, सुन तेरे पास रहने दे, हे सगळं कुछ. नाकात बोट नका घालू. काय भूमी असं काय पण नको बोला. कैसा लगा. हे बघा, ही साडी आहे. ही साडी मला लग्नानंतर लगेच वापरायला घेतली होती. नंतर काय लग्नानंतर? हा, ही साडी लग्न आधी घेतली होती मला मम्मींनी. म्हणजे मी घरी होते ना तेव्हाच घेतलेली. मी एकदा इकडे आले होते लग्न आधी, पण मी आले. आमचं लव्ह मॅरेज माहिती ना तुम्हाला. कोण बोललं कोण खरं बोललं, कोण खोटं बोललं? नाही, खरं बोललं, बरोबर आहे, बोल. हा, थांबा ना, व्हिडिओ संपते ते सांगते. ही साडी आहे ना, लग्नाच्या आधी मला घेतलेली साडी आहे. जी मी ना फोटो पाहिला होता आणि मम्मीने म्हटलं मला ही साडीला आवडली, मला ना पाहिजे नाही ही साडी. असंच बघता तर मम्मीने लगेच मला ही साडी घेतलेली. आणि ही साडी लग्नानंतर मला घेतलेली घरात वापरायला. या अशा मला घरात वापरायच्या साड्या अशा प्रकारे बघा, एवढ्या अशा साड्या आहे भूमिकाच्या. हा, आणि मोस्ट इम्पॉर्टंट साडी जर तुम्हाला मी पहिल्यांदाच दाखवली, ही साडी, ज्याने एकदम सुरुवात झाली आपल्या व्हिडिओची. एंडिंग पण याच साडीने करूया. काय सुंदर आयुष्याची पण सुरुवात झाली. हा, सुंदर अशी ना. हा, मला इच्छा आहे की ज्या वेळेस काय बोल छान साडी. पाहिलं ना मित्रांनो, या ठिकाणी अशी सरळ अशी चव घालून टाकलेली आहे माझी, एकदम भंगार अशी. वाईट वाटलं मला. तर मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की हा मागचा दरवाजा असा दिसतोय, तर मित्रांनो हा आमचा असा गरीब असा दरवाजा आहे. त्याच्या पापुड्या निघून जातात. तर एक साडी दाखवतो. सांगायचं होतं मला दरवाजाचं. काय झालं तुम्हाला सांगते. माझी एवढी चव घालवली तर मी थोडीशी घालवली, काही हरकत नाहीये ना. लय भांडण झालं होतं आमचं ना, तेव्हा ना ह्यांनी आहे ना दरवाजाला एकदम जोरात फाईट मारली. सगळे पापडे पडून गेले दरवाजाचे. राग आला होता मला ती. हे बघा, मला ऐका संपू नका व्हिडिओ, थांबा, मला दाखवायचं राहिलं. हा बघा ब्लाऊज. हा ब्लाऊज हा ब्लाऊज मला लग्न आधी घेतला होता मम्मीने. ब्लाऊज पीस मला आणि ऋतुताईंनी लग्नाच्या आधी. आणि हा शिवला होता हा. आणि अजून एक मला गोल्डन कलरचा. तेव्हा मी तर साड्या घालत नव्हते, पण मी लग्नाच्या आधी पण रील्स बनवायचे ना, तर मम्मी साड्या घालायची ना, तर मला ब्लाऊज नसायचे. तर मम्मीने मला हा आणि एक गोल्डन कलरचा ब्लाऊज शिवून दिला होता. तर मग मी हा लय धुमसून वापरला. तर मग मी इकडे पण घेऊन आले हाचा ब्लाऊज. आणि हा मेन अजून एक
सांगायचंय मला, ही पण एक साडी आहे बरं का, तुम्हाला सांगते. आता रिसेंट माझ्या इंस्टाग्रामला रील बघितली असेल तुम्ही, ही साडी आहे. ही साडी नाहीये, हे डायरेक्ट काय म्हणते ते, हे काय म्हणतात मला तर नेसताना अजिबात कळली नाही कसं घालायचं. मी हे करायला घेणार होते, पण मी म्हटले याची पिन ऑलरेडी हाय झालेली. अशी ही साडी आहे बरं का. पण माझं एक सांगणं आहे की असल्या साड्या घेऊ नका, काही कामाच्या नसतात. आणि आता हिचा कपडा पण एवढा हलका आहे. मी ऑनलाईन मम्मीने मला लय हौशीने घेतली होती ऑनलाईन, मला आणि ऋतुताईंना. आणि नाही मित्रांनो, जे तुम्ही समोरून साड्या घेता ना त्या कधी पण चांगल्या असतात. तुम्ही ऑनलाईन काहीच घेऊ नका. ऑनलाईन तुम्हाला घ्यायचे असेल तर ड्रेस वगैरे घ्या. ड्रेस वगैरे ऑनलाईन भारी भेटतात, पण त्यात पण काही कापड भांगार निघतात त्यात. सो ऑनलाईन काही घेऊ नका. जे मम्मी पप्पा सोबत जाऊन तुम्ही घेशाल, तुम्ही स्वतः जाऊन घेशाल, ते कधी पण भारीच असणार आहे. कारण की मी स्वतः जाऊन घेतले म्हणून आता काय पैसे संपले पैसे संपले. मग काय आता घ्यायचेत अजून तरी कमीच आहे. कमेंट करून सांगा तुमच्या संगीत दादाला की साड्या घे वहिनीला साड्या. हा तर मित्रांनो, अशा प्रकारे आमचे हे माझं कलेक्शन मी दाखवले ना. हा बोल काय परत एकदा काय म्हणली मी, काय तू बोल रे का बर माझ्या साड्यांचं कलेक्शन दाखवलं. बर दाखव. तर बघा, अशा माझ्या सुंदर सुंदर साड्या आहेत आणि एवढ्याच साड्या आहेत माझ्याकडे. जर तुम्हाला अशा माझ्या सुंदर साड्या आवडल्या असतील तर माझ्या साड्यांविषयी काहीतरी बोला, कमेंट सुंदर अशा कमेंट करून टाका. आणि मित्रांनो, तुम्हाला दुसरी गोष्ट, भूमीच्या ड्रेसचे वगैरे पण बघायचे असेल कलेक्शन, ड्रेस पण भरपूर आहे मॅडमला. त्यानंतर काय गंठन वगैरे काय म्हणतात ते, ज्वेलरी वगैरे बघायचं ते पण भरपूर आहे. असं कॉस्मेटिकचं सामान पण भरपूर आहे. हे कपाट घेतलंय ना त्यासाठीच घेतले, पूर्ण भरून ठेवले. हा, इकडून तिकडून सगळ्यांच्या बॅगेतून गोळा बिळा करून आणलेल्या गोष्टी सगळ्या याच्यात आहे ना. है ना. तर चला मित्रांनो, अशा प्रकारे भूमी बोल आता पुढचं. चल, तर अशा प्रकारे माझा साडी कलेक्शनचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायचं अजिबात विसरू नका. आणि पुढचा व्हिडिओ म्हणजे बेल आयकन दाबल्यावर आमचा पुढचा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार. तर चला मग, बाय.